आखिर वो दिन आ गया जहां पर एमएलए मैडम कनीज फातिमा साहिबा ने कर्नाटका सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड का चार्ज तो लिया। जहां चेयरमैन चार्ज लेने के बाद मैडम कनीज फातिमा साहिबा का लोग बेसब्री से गुलबर्गा में इंतजार कर रहे थे और उसी को चलते हुए डिस्ट्रिक्ट कांग्रेस कमेटी ने एक प्रोग्राम ऑर्गेनाइज किया था उनके वेलकम का। एमएलए मैडम कनीज फातिमा साहिबा ने जिस तरह से गुलबर्गा शहर में खिदमत देते आए हैं और मरहूम खमरुल साहब की जो उन्होंने परछाई बन के काम किया है और डेवलपमेंट्स के साथ साथ उन्हें जो अब KSIC का चेयरमैन बनाया गया है, कैबिनेट रैंक चेयरमैन उन्हें बनाने के बाद गुलबर्गा शहर के अंदर एक बड़ा जो है सेलिब्रेशन देखने को मिला, जहां पर डिस्ट्रिक्ट कांग्रेस कमेटी की ऑफिस पे ये वेलकम किया गया, जहां पर रैली स्टार्ट हुई एमएलए मैडम कनीज फातिमा साहिबा के घर से। घर के बिल्कुल बाहर निकलते ही लोग साथ साथ कांग्रेस पार्टी के वर्कर्स चाहने वालों ने गाड़ियों के जरिए कार्स के जरिए एक रैली की शक्ल में नारे लगाते हुए वो सब डीसीसी ऑफिस पहुंचे। डीसीसी ऑफिस में डीसीसी चेयरमैन जगदेव गुत्तेदार जी ने उन्हें वेलकम किया था। साथ यहाँ पर डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर प्रियंक खरगे, कैबिनेट मिनिस्टर डॉक्टर शरण प्रकाश पाटिल, कैबिनेट मिनिस्टर डॉक्टर शनबसप्पा दर्शनपुर, एमएलए MY पाटिल, एमएलए साउथ अलम्बरो पाटिल, फराजुल इस्लाम, जैद इस्लाम, अहमद इस्लाम और कई सारे इसमें लीडर्स, कॉर्पोरेटर्स, एक्स कॉर्पोरेटर्स के साथ साथ पार्टी लीडर्स और कई सारे लोग यहाँ पर मौजूद रहे और इवेंट काफी सक्सेसफुल रहा। आइए देखते हैं। This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, Manoor Multi-Speciality Hospital, KBN University, Shaheen Group of Institutions, Surat Khazana, Al-Sharia Group of Institutions, and by Big Neuropsychiatry Hospital. सबसे पहले हमारे AICC प्रेसिडेंट जनाब मल्लिकार्जुन खड़गे साहब का तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। उन्होंने मुझे ये बड़ी जिम्मेदारी दी है और हमारे CM साहब का भी और डिप्टी CM साहब DK शिव कुमार साहब का भी और तमाम लीडर्स का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। उन्होंने मुझे इस काबिल समझा और ये पोल दिया है, तो इंशाअल्लाह ताला मैं पूरी कोशिश करूँगी कि उन्होंने जो मुझे जिम्मेदारी दी है उस जिम्मेदारी पर पूरा उतरने की मैं पूरी कोशिश करूँगी। और आज मैं यहाँ आप लोगों के सामने दूसरी बार MLA बन के जो मेरी हूँ, इसमें मल्लिकार्जुन खड़गे साहब की फैमिली और रशिद प्रसाद की बहुत ज़्यादा कोशिश की वजह से मैं आज आप लोगों के सामने यहाँ ठहरी हूँ। तो तमाम का शुक्रिया अदा करती हूँ और इंशाअल्लाह मैं कोशिश करूँगी कि आप तमाम के जो भी मसले मसाइल है हल करने की कोशिश करूँगी। ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರೀತಿಗೆ ಪಾತ್ರರಾದಂಥ ಶ್ರೀಮತಿ ಕನೀಜ್ ಫಾತಿಮಾರವರೇ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರೇ, ಘಟಕದ ಅಧ್ಯಕ್ಷರೇ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಂಗಿರೇ, ತಾಯಂದಿರೇ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಯುವ ಮಿತ್ರರೇ, ಮೊದಲನೇದಾಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ನಾನು ಮೇಡಮ್ ಕನೀಜ್ ಫಾತಿಮಾ ಅವರಿಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕರ್ನಾಟಕ ರೇಷ್ಮೆ ಉದ್ಯಮಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮ ನಿಯಮಿತ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ನೇಮಕಗೊಂಡ ಉತ್ತರ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕಿ ಸಹೋದರಿ ಕನೀಜ್ ಫಾತಿಮಾ ಮೇಡಮ್ ಅವರ ಅಭಿನಂದನಾ ಸಮಾರಂಭ. ಈ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ
ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರು, ಗ್ರಾಮೀಣಾಭಿವೃದ್ಧಿ, ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ ಮತ್ತು ITBT ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರಿಯಾಂಕ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರಿಗೆ ನಾನು ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದಂಥ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಅವರು ಬಹಳ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಯಾಕಂದರೆ ಕಮರೂರು ಇಸ್ಲಾಂ ಅವರು ಈ ರಾಜ್ಯದ ಒಂದು ಬಹುದೊಡ್ಡ ನಾಯಕರಾಗಿ ಇವತ್ತು ಈ ಭಾಗದ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದು ನೀವೆಲ್ಲ ಕಂಡಿದ್ದೀವಿ. ಅವರ ಪತ್ನಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಅವರ ನೆರಳಾಗಿ ಅವರು ಮಾಡಿದ ನೋಡಿದರೆ ಇವತ್ತ ಕಮರೂರು ಇಸ್ಲಾಂ ಅವರು ಇವತ್ತ ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಅವರು ಬೆಳೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಭಿಮಾನದಿಂದ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಒಬ್ಬ ಯಾವುದೇ ಯಶಸ್ವಿ ಪುರುಷನಿಂದ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಇರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ಸಾಬೀತು ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ದಂಥದ್ದು ಶ್ರೀಮತಿ ಖರೀಜಾ ಫಾತಿಮಾ ಅವರು. ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರ ಬಂದೆ, ಇವತ್ತು ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಖರೀಜಾ ಫಾತಿಮಾ ಅವರು 2 ಸರ್ತಿ ಶಾಸಕರಾಗಿ ಗುಲ್ಬರ್ಗ ನಗರದ ಶಾಸಕಿಯಾಗಿ ಉತ್ತಮವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ರೇಷ್ಮೆ ಉದ್ಯಮದ ಸಂಘದ ಸಂಸ್ಥೆಯ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ನೇಮಕ ಮಾಡುವುದರಿಂದ ಇವತ್ತು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ ಅಂತೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ವಹಿಸಿ ನಮ್ಮ ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀವಿ. आज यहाँ पे जो जलसा होने जा रहा है, विशेषकर खनीज फातिमा जी 2 बार गुलबर्गा शहर के उत्तर के शासक बन करके एक अच्छे उनके कारनामे रहे हैं। और स्वर्गीय कमरूर इस्लाम साहब यहाँ पे पूरे कर्नाटक राज्य में एक माइनॉरिटी का कायदा उन्होंने किया था और मुसलसल बहुत सालों तक उन्होंने एक MLA, मिनिस्टर और मेंबर ऑफ पार्लियामेंट के ऐसे से काम किए हैं उन्होंने। और गुलबर्गा शहर में बहुत सारे ऐसे कारनामे किए हैं जिसकी वजह से आज गुलबर्गा का पूरा यहाँ पे सूरत बदल गया है। विशेषकर गुलबर्गा के डेवलपमेंट के लिए मल्लिकार्जुन खड़गे साहब, धर्म सिंह साहब और कमरूर इस्लाम साहब का बहुत बड़ा देन है। This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, Manu Multi Speciality Hospital, KVN University, Shaheen Group of Institutions, Surat Khazana, Al Sharia Group of Institutions, and by Beg Neuropsychiatry Hospital.